शेतकरी मामा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा. तर आता हे तुम्ही पाहू शकता आपली मोसंबीची बाग आहे. मोसंबीच्या बागेत आपण आलेलो आहे. तर आता आपल्याला 315 झाडं आहे या 2 एकरामध्ये. 315 झाडं आहेत, त्याच्यातले 10 किंवा 12 झाडं पिवळे पडलेले आहे आपले ह्या अशा पद्धतीने. तर तुम्ही काय करा, झाड जर पिवळं पडलं असेल तर काय करायचं, 40 ग्राम घ्यायचं बुरशीनाशक. 40 ग्राम बुरशीनाशक घेतल्यानंतर 6 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर आय जे करायचं आहे आपल्याला, म्हणजे पाणी साचलं पाहिजे यासाठी आय करा. 6 लिटर पाणी त्याच्यात टाकून द्या तुम्ही ह्यात. आणि 2-3 दिवस म्हणजे 5-6 दिवसानं काय करा, ते औषध टाकल्यानंतर जे आपलं DAP खतामध्ये काय राहते, युरिया मिक्स राहते. आणि त्या DAP खतानं कणी म्हणजे झाडाला अशी ताकद पकडल्याच्या नंतर झाड आपलं बरं होते. तर काय करायचं, आता मी तुम्हाला बुरशीनाशक तर सांगितलंच आहे. तर मग काय करायचं, DAP खत घ्यायचं 2 मुठा. आता हे झाड तुम्ही पाहून घ्या, हे झाडाच्या नुसार तुम्ही खत घ्या. तर ह्या झाडाले 2 मुठा DAP खत आणि 2 मुठा चुना. जिथं पाणी सांडते तिथं तुम्ही ते DAP खत आणि चुना टाकून द्या. आणि नक्की 8 दिवसात तुम्ही तुमचं झाड पाहू शकता, अतिशय हिरवं तुम्हाला दिसन. आता मी बरेच झाडाला मी टाकलेलं आहे हे औषध. तर तुम्हाला सांगतो, हे पाहू शकता, हे आपली बाग आहे आणि इथं मी पेरलेलं आहे चना. हे पाहू शकता, हे आपली बाग आहे. तुम्हाला याच्यात हे झाड पाहू शकता, हे झाड पिवळं पडलं, हे झाड पिवळं, म्हणजे असे 10-12 झाडं आपले पिवळे पडलेले आहे. तर तुम्हाला इतकंच सांगतो की तुम्ही बुरशीनाशक घ्या तर चांगल्या कंपनीचं घ्या, महाग घ्या. आणि जितके झाडं पिवळे पडले आहे त्याला बुरशीनाशकचं पाणी टाकून द्या 6-6 लिटर. आणि 2 मुठा DAP खत आणि चुन्यानं काय होते, जे आतून जे मुड्या राहते त्या मुड्या सप्पा होते.